तर इथे बघू शकता मी बटाट्याचे साल काढून बटाटे असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत। तसंच इथे मी धने, सुक्क खोबरं आणि तीळ घेतलेलं आहे। तसेच इथे 3 कांदे घेतलेत। आपल्याला हे 3 कांदे भाजून घ्यायचेत। तसंच इथे कोथिंबीर, आलं, लसूण आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता मी इथे गॅसवरती आपण जे 3 कांदे घेतले होते ते कांदे मी इथे भाजून घेणार आहे। माझ्याकडे जाळी नसल्यामुळे मी डायरेक्ट गॅसवरतीच हे कांदे भाजून घेते। तर हे कांदे आपल्याला तिन्ही पण मस्तपैकी छानपैकी असे भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता मस्तपैकी आपले कांदे भाजून झालेले आहेत। तर आता हे कांदे मी साईडला काढून घेते आणि थंड करून घेते। तर इथे मी एक तवा घेतलाय। हा तवा माझा मसाला भाजण्यासाठीच वापरते। तर तो तवा मी इथे घेतलेला आहे। तर आता त्याच्यावरती एक पळी म्हणजे अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। कमी तेल टाकायचं, जास्त टाकायची गरज नाहीये, म्हणून मी इथे अर्धी पळी तेल टाकून घेतलेला आहे। आणि सुक्क खोबरं मी एक तुकडा घेतला होता, तो कट करून घेतलाय। ते खोबरं आपल्याला हे तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचंय। त्या खोबऱ्याचा कलर असा लाल होईपर्यंत आपल्याला हे खोबरं परतून घ्यायचं आहे। तर मी हे खोबरं छान 2 ते 5 मिनिटापर्यंत छानपैकी असं परतून घेते। तर बघू शकता खोबऱ्याचा कलर हळूहळू चेंज झालेला आहे, म्हणजेच आपलं खोबरं छानपैकी भाजून किंवा परतून झालेलं आहे। तर आता ते खोबरं मी साईडला काढून घेते। आणि तसंच इथं अद्रक, लसूण आणि 2 मिरच्या घेतल्यात मी, तर ते पण आपल्याला भाजून घ्यायचंय। तर मिरचीचा कलर बदलेपर्यंत आणि अद्रक लसूण असं लाल होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं, जास्त करपून घ्यायचं नाहीये। अद्रक, लसूण, मिरची हे काय 2 मिनिटांमध्ये परतून होतं, तर ते परतून घेते। तर बघू शकता छानपैकी कलर पण बदललाय आणि छानपैकी परतून पण झाले। तर हे पण मी साईडला काढून घेते। आणि आता त्याच तव्यामध्ये तीळ, मी 2 चमचे तीळ, 1 मोठा चमचा धने घेतलेला आहे, ते पण भाजून घेते। छानपैकी हे पण असं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तीळ आणि धने हे पण माझा छानपैकी भाजून झालेला आहे। तर हे पण मी साईडला काढून घेते। आणि त्याच तव्यामध्ये कोथिंबीर पण मी टाकलेली आहे। कोथिंबीर आपण जी घेतली होती ती कोथिंबीर टाकून छान 2 मिनिटांशी परतून घ्यायची आहे, त्याचा खमंग वास येईपर्यंत। ती काही लाल वगैरे करायची नाहीये, फक्त परतून घ्यायची आहे।
छानपैकी कोथिंबीर परतून झाली, ती पण साईडला काढून घ्यायची। आणि जो कांदा आपण भाजून घेतला होता तो कांदा मी असा फोडून घेतलाय, म्हणजे 2 तुकडे त्याचे करून घेतलेत। तो कांदा पण आपल्याला तव्यामध्ये टाकून भाजून घ्यायचा आहे। आता तुम्ही बोलणार तव्यामध्ये कांदा भाजायचा होताच तर गॅसवरती भाजून का घेतला, तर तसा भाजून घेतल्यानंतर ना तव्यामध्ये पण एकदा भाजून घ्यायचा, त्याचा छान असा फ्लेवर भाजीमध्ये येतो, म्हणून मी हा कांदा असा भाजून घेते। आपल्याला पहिला गॅसवरती असं भाजून घ्यायचं आणि मग तव्यामध्ये टाकून असे तुकडे करून छानपैकी लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। आणि हा कांदा लगेच 5 मिनिटांमध्ये छानपैकी असं परतून होतो, तर हा कांदा मी असं परतून घेते। आणि नाही घेतला तरी काही हरकत नाही, पण असा भाजून घेतल्यानंतर भाजीमध्ये अजून छान चव येते, म्हणून मी हा कांदा असा भाजून घेते। तर बघू शकता छानपैकी हा कांदा असा भाजून झालेला आहे। हा साईडला काढून घेते आणि इथे मी एका साईडला मिक्सरचं भांडं घेतलंय। हा मसाला संपूर्ण थंड झाल्यानंतर कांदा धने जे आपण सगळं भाजून घेतलं होतं ते पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचंय, तर बघू शकता। आणि नंतर ना थोडंसं पाणी टाकून परत एकदा मी इथं वाटून घेते। तर छानपैकी असं बारीक वाटून घेतलेलं आहे। तर इथं मी कढई घेतली आहे, गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेते। तर इथं मी 3 ते 2 पळी तेल टाकून घेते। तर तेल मी जे टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि थोडीशी मोहरी टाकून घेतली आहे। आणि ते छानपैकी तडकल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं, सगळे मसाले भाजून आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी ह्याच्यामध्ये टाकून छानपैकी असं परतून घेणार आहे। जोपर्यंत हे वाटण तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे सगळं वाटण परतून घ्यायचं आहे। बघू शकता छानपैकी आपला मसाला परतून झालेला आहे। तर मी त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग टाकली आहे आणि आपल्या मसाल्याला मस्तपैकी साईडने तेल पण सुटलंय। तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। तसंच मी अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा गरम मसाला हे टाकल्यानंतर छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि परत एकदा 2 मिनिटं परतून घेऊया साईडने तेल सुटेपर्यंत। तर छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर 2 मिनिटासाठी आपण हे परतायला ठेवून द्यायचंय। तर बघू शकता मिक्स करताना साईडने तेल सुटत आहे, म्हणजेच आपला मसाला छानपैकी परतून झालेला आहे। आणि मसाले पण आता परतल्यानंतर बघू शकता हळूहळू साईडने तेल सुटत आहे, म्हणजेच आपला मसाला परफेक्ट असा परतून होतोय। आणि ते झाल्यानंतर आता मी जे बटाटे आपण कट करून घेतले होते ते बटाटे ह्याच्यामध्ये टाकून घेते। तर मी इथं बटाट्याचे साल काढून घेतलेत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साल ठेवू शकता। आणि सगळे बटाटे टाकल्यानंतर छानपैकी हा मसाला मी असा मिक्स करून घेणार आहे। आणि जर तुम्हाला ही भाजी सुक्की हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त अर्धा तांब्या किंवा अर्धा ग्लास पाणी टाकून हे शिजवू शकता, म्हणजे की अशी सुक्की भाजी होईल। पण मी इथं सुक्की भाजी करत नाहीये, मी इथं बटाट्याची रस्सा भाजी करते, म्हणून मी ह्याच्यामध्ये पाणी जास्त टाकणार आहे। तसंच आता ह्याच्यावरती मी
चवीनुसार मीठ टाकून घेते। तर मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार किंवा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि तसंच इथं मी 3 ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं, ते गरम पाणी मी याच्यामध्ये टाकून घेते। गरम पाणी टाकल्याने जास्त छान अशी भाजीला तर्री येते आणि भाजी लवकर अशी उकळते, म्हणून मी याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे। तर मी 3 ग्लास गरम पाणी टाकले, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार टाका। सुक्की करायची असेल तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी टाकून हा बटाटा शिजवून घेऊ शकता। तर बघू शकता छानपैकी तरी आलेली आहे। आता बटाटा शिजेपर्यंत आपल्याला मस्तपैकी ह्याला उकळी येऊन मीडियम गॅसवरती झाकून ठेवून छानपैकी बटाटा शिजवून घ्यायचा आहे। तर आता मी बटाटा शिजेपर्यंत छानपैकी झाकून ठेवते। तर इथे बघू शकता एक 15 मिनिटांनंतर माझा बटाटा छानपैकी शिजून झालेला आहे। तर इथं हा माझा बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपी घरी ट्राय करा आणि आपला बटाटा पण मस्तपैकी शिजलेला आहे। खूप छान अशी ही रेसिपी लागते, घरी नक्कीच ट्राय करा। आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट करायला देखील विसरू नका। धन्यवाद।